किती वर्ष केंद्रातलं सरकार त्यांचं, राज्यातलं सरकार त्यांचं. झाले का रस्ते, मिळालं का पाणी, झाली का लाईटची सोय. अहो आम्ही लहान लहान कार्यकर्ते, आज शिवसेनेचा सिंह इथं बसलाय. काय केलं, 55 कोटी रुपये भाजी मार्केटला आणलं. 55 कोटी, 22 कोटी नगरपालिकेच्या इमारतीला आणलं. 22 कोटी, 11 कोटी रस्त्यांच्यासाठी आणलं. आणखी 10-12 कोटी आणले. आम्ही लहान कार्यकर्ते, अजून मोठं नाही, जमिनीवर राहूनच काम केलं ना. काय पाहिजे शहराला, सत्तेच्या माध्यमातून किती ताकद पाठीमागे राहून द्याल, सत्तेचा उत्मात होणार नाही. सत्तेच्या माध्यमातून आम्ही दादागिरी कुणावरती करणार नाही, कुणाची कुटुंब उद्ध्वस्त करणार नाही, कोणत्या मारामाऱ्या करणार नाही. या शहरातल्या महिला आणि मुली सुरक्षित ठेवण्याचं काम यापूर्वी केल्याने इथून पुढे सुद्धा करणार आहे. परंतु याची गरज सुद्धा राहिलेली नाही. या राज्यातलं येणाऱ्यांचं महायुतीचं सरकार आत्ताच 2.5 वर्षापूर्वी आलेलं आणि पूर्वीच्या 5 वर्ष आणि त्याच्यापूर्वीच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळातलं 5 वर्ष काय राज्यातली अवस्था होती. काँग्रेसवाल्याने महाराष्ट्रामध्ये थैमान गाठलेलं होतं. मुंबईमध्ये लोकांना जगणं अशक्य होतं. याची मुद्दाम म्हणून आठवण करून देतो, त्यावेळी गृहमंत्री गोपीनाथ मुंडे होते. या देशातला, राज्यातला महाराष्ट्र निर्मिती झाल्यापासून पहिला गृहमंत्री होता की ज्या गृहमंत्र्यांना एन्काउंटर करून पोलिसांना सांगून पहिल्यांदा मुंबई दहशतमुक्त केले, महाराष्ट्र दहशतमुक्त केला. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री. हे महाराष्ट्र शांततेनं राहिलं पाहिजे, त्यासाठी पोलिसांच्या पाठीमागे ताकद उभा केली. महिलांच्यावर अत्याचार झाला, मुलींच्यावरती अत्याचार झाला, तर तुम्ही पाहिलेच एन्काउंटर शिवाय पर्याय नाही. त्यांनी एन्काउंटर करण्याचं, महिलांच्यावर अत्याचार करण्याचं काम पोलिसांना आदेश दिलेला आहे. गुंडगिरी मोडीत काढलेले. तुम्ही आम्हाला कशासाठी निवडून देता, पक्ष सत्तेवरती कशावरती आणता. प्रत्येक माणूस सुरक्षित राहिला पाहिजे. भले विकास कामं कमी झाली तर चालतील, परंतु आमच्या कार्यकर्त्यासारख्या कार्यकर्त्यांना जमिनीवरनं चाललं पाहिजे. कोणावरती अन्याय केला न पाहिजे. सत्ता येते, सत्ता जाते. सत्तेच्या काळामध्ये लोकांची सेवा करायची, त्यांना न्याय मिळवून द्यायचा, आणि सत्ता नसेल त्यावेळी आक्रमकपणे आंदोलन करायचे आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यायचा. हे 2 कामं ज्यांनी राजकारणात यायचे त्यांनी 2 कामं या ठिकाणी करतात. बंधूंनो, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. कुठल्या काळातून काम करत होतो. पश्चिम महाराष्ट्रात एकच पाटलांचं घर होतं, स्वर्गीय अशोकदादांचं भारतीय जनता पार्टी. आमच्या आक्रोशितपणे पाहत होते. कोण लोक यायला तयार नव्हते. स्थळ बघायला गेलं, बघा विक्रम भाऊ तुम्ही आमच्या पार्टीत येता का, आम्ही मुलगी जाणताय. हे म्हटलं कुठलं आलंय. गोगावची, सांगलीची नावं सुद्धा सांगेन मी. लग्न नाही झाले तर चालेल, भाजप सोडणे बात नाही. आम्हाला काय सत्ता भेटत, मला तर पद सत्ता काय लागत नाही. परंतु भारतीय जनता पार्टी जो आदेश देतो ते आदेश मानणारे आम्ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते. लोक सुखी समृद्धी झालं पाहिजे. आज मी सर्वात भाग्यवान आहे कार्यकर्ता. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जवळ बसण्याचं, जवळ आणि त्यांची सेवा करण्याचं काम मला या ठिकाणी. अनेक निर्णय या यल्लामा चौकामध्ये
भारतीय जनता पार्टीचे जे लोक आमच्या स्टेजवरती आल्यात त्यांचं राजकीय तर चांगलं झालंयच, परंतु राजकारणामध्ये त्यांना मोठी पदं, त्यांना सन्मान मिळण्याचं काम या ठिकाणी झालं. कधी आम्हाला वाईट वाटलं नाही, काही गरज पण नाही तिची. आज निशिकांत दादांच्या माध्यमातून महायुती, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छोटे पक्ष अशी एकत्रित महायुती आहे. महायुतीनं राज्यात अनेक चांगली कामं केल्यात. लाडकी बहीण वेळ कमी आहे, लाडकी बहीण वगैरे याच्यावरती काय बोलत नाही. या राज्यामध्ये तुमच्या स्वप्नातले जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवण्याचं काम महायुतीने केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आनंदराव बापूंचे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर संबंध आहेत, निशिकांत दादा, केदारदादांचे, अजितदादांच्या बरोबर स्नेहाचे संबंध आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्याच्या बरोबर स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे शहराला लागणारा निधी काय आता रस्ते बिस्ते छाडकी पत्ते आहे, किरकोळ आहे. तुम्ही काम सांगायचं ना आम्ही काम करायचं, नाही केलं तर राजकारण करणार नाही. येत्या 1.5 वर्षामध्ये या शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये 24 तास 132 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झालेला आहे. बंधूंनो, बापू पुढच्या महिन्यातच टेंडर निघतंय ना, पुढच्या महिन्यात ते टेंडर निघतंय. राष्ट्रवादी नेते मंडळींनी सांगितलं हे काय होत नाही, पण मी आज या सभेत सांगतो, जर 24 तास पाणी पुरवठा योजना आम्ही जर पूर्ण मंजूर केली नाही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये मी राजकारण करणार, राजकारण सोडून देईन, पण सभेमध्ये खोटे आश्वासन देणार नाही. उपनगरामध्ये 25 वर्ष रस्ते नव्हते, पिण्याची पाण्याची सोय नसते, लाईटी नव्हत्या. सगळी विकास कामं पूर्ण करण्याचं काम आम्ही विकास आघाडी, निशिकांत दादा, आनंदराव बापू, वैभव पवार, आम्ही साऱ्यांनी मिळून सगळी विकास कामं पूर्ण केलेले आहेत. बंधूंनो, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा, निशिकांत दादांना निवडून द्या. या तालुक्यामध्ये प्रत्येक व्यक्ती सुरक्षित ठेवण्याचं काम आम्ही करू. आमच्याकडून कुठलीही गुन्हे होणार नाही, कोणावरती अत्याचार होणार नाही, कोणावरती अन्याय होणार नाही. केली तर आम्ही तुमची सेवाच करू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर काही प्रवेश होत आहेत. कारंदवाडी येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतोय. माननीय श्री दत्तात्रय शिवाजी झिंगाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य कारंदवाडी. माननीय श्री राजेंद्र रामचंद्र टोमके, माजी ग्रामपंचायत सदस्य कारंदवाडी. लक्ष्मण विठ्ठल करे, युवा नेते कारंदवाडी. कमलाकर दत्तात्रय हाके, वारकरी संघटना प्रमुख कारंदवाडी. विजय रघुनाथ हाके, सागर उर्फ नितीन बाबासो हाके. पोपट अरुण शिंगाडे, श्रवण महेश हाके, सौरभ विजय हाके, अजय कोळी, प्रीतम कमलाकर हाके, अथर्व चंद्रकांत कनसे या कारंदवाडीतील सर्व मान्यवरांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष केदारदादा, उपस्थित सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी प्रवेश होतोय. यानंतर या ठिकाणी साखळे गावातील धनगर समाजाचे बबन संभाजी इरकर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. त्याचबरोबर या ठिकाणी हुबालवाडीचे धनगर समाजाचे विजयजी उभाले यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. त्यांचं या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत केलं जात आहे. साखळे गावचे बबन संभाजी इरकर, त्याचबरोबर हुबालवाडीचे विजय उभाले यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा प्रवेश होतोय.
यानंतर आरपीआयचे सचिन जाधव यांना विनंती आहे 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आरपीआयचे सचिन जाधव आपलं मनोगत चालू करायचं आहे. 2च मिनिटात आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. 9:30 वाजले. इस्लामपूर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी इस्लामपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय निष्कांतदादा पाटील यांच्या प्रचारात या ठिकाणी सभेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. मी प्रथमतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना अभिवादन करतो. मित्रो, 2024 ही निवडणूक अतिशय उत्सुकतेची आता निर्माण झालेली आहे. कारण की निष्कांतदादा यांच्या माध्यमातून या इस्लामपूर प्रतिनिधी आपल्याला प्राप्त होणार आहे आमदाराच्या रूपातून. संघामध्ये महायुतीच्या माध्यमातून प्रचारात सक्रिय आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे आमच्या सर्व दलित आणि अल्पसंख्याक समाज बांधवांना की एक फेक नेरेटिव्ह महाविकास आघाडी चालवत आहे. या देशाचं संविधान बदललं जाणार आहे. मला या ठिकाणी सांगू द्या तुम्हाला की या देशाचं संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर ज्यावेळेला संविधान लिहायची वेळ आली त्यावेळेला या संविधान सभेमध्ये ते निवडून येणार नाहीत या पद्धतीचं षडयंत्र या काँग्रेसची विचारसरणीनं सुरुवातीला केलं आणि तत्कालीन काँग्रेसचे निकष बदलता सचिन तेंडुलकर साठी, लता मंगेशकर साठी आमचं कुणाच्या विषयी आक्षेप नाही. परंतु जर खरंच तुम्हाला त्या संविधानाविषयी आणि संविधान लिहिणाऱ्याविषयी जर प्रेम असतं तर तुम्ही अशा पद्धतीचा पक्षभेद केला नसता. परंतु आम्हाला या ठिकाणी सांगू द्या की तुमचे आता राहुल गांधी सांगतात की संविधानाची प्रत हातात घेऊन हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरलोय. तुमचे आजोबा, तुमची आजी, तुमचे वडील हे सर्व त्यावेळेला प्रधानमंत्री होते. परंतु त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही सन्मान दिला नाही. संविधानाचं त्यावेळेला तुम्ही पावित्र्य राखलं नाही. आणि आज म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगू द्या की या इस्लामपूरची देखील परिस्थिती तीच आहे की एवढ्या वर्ष झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी पुतळा आहे. तहसील कचेरीच्या चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी सत्ता होती. परंतु त्यासाठी देखील महामानवाचा सन्मान करण्यासाठी निष्कांतदादांनाच नगराध्यक्ष व्हावं लागलं. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की जर या ठिकाणचा इस्लामपूर मतदारसंघातील दलित आणि बहुजन समाजाचा, अल्पसंख्याक समाजाचा जर विकास साधायचा असेल तर आपल्याला निष्कांतदादा सारखं नेतृत्व निवडून दिलं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी आपणास आवाहन करतो येत्या 20 तारखेला निष्कांतदादा पटेल यांच्या घड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबूया आणि त्यांना भरघोस मताने आपण विजय करूया. जय भीम, जय भारत, जय संविधान. 283 इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा आश्वासक चेहरा आणि आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय निष्कांतदादा पाटील आपणाला मार्गदर्शन करतील. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या प्रचार सभेचे अध्यक्ष, शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदरावजी पवार बापू, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील आबा, अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत ते संजय अण्णा कोरे, जयवंत भैया, आदरणीय जयवंत पाटील आबा, आदरणीय संजयजी कोरे, आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. इकडे या. या ठिकाणी महावीर कांबळे हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करतायत. त्यांचं स्वागत केदारदादांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. केदारदादा
बाबा थोडस 2 मिनिटं आपलं म्हणून घे. आज इस्लामपूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके निशिकांत दादा, वेळ कमी आहे. आपले शिवसेना जिल्हाध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांचे या ठिकाणी आगमन, सहर्ष स्वागत. विक्रम भाऊ, संजय अण्णा, केदार पाटील आणि आत्ताच त्यांचं आगमन झालं ते सदाभाऊ आणि सर्व उपस्थित बंधू. मी एवढ्यासाठीच फक्त आज आपल्याला आवाहन करणार आहे की आपल्या इस्लामपूरचा आमदार आजपर्यंत जनतेतनं कधी झालेला नाही, फक्त जनतेतनं झाला पाहिजे. यासाठी आपण सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे 8 दिवस. आणि आज आपले बसपचे तालुकाध्यक्ष ज्यांचा आता आपण सत्कार घेतला ते महावीर कांबळे यांचं काम मोठं आहे. परंतु आज महावीर कांबळेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्याबद्दल त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्या इथून पण वाटचालीत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहणार आहे. सामान्य कार्यकर्त्याला सर्वांनी ताकद देणार आहे. आणि आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी दादा गेले 8 दिवस बापू असतील, विक्रम भाऊ असतील, संजय अण्णा असतील आणि सर्व कार्यकर्त्यांनी इस्लामपुरात तुमच्या पाठीमागं एक नवीन चैतन्य निर्माण केले. या सर्वांच्या उपस्थितीमुळे आज इस्लामपुरातील सर्व युवक जागा झालेला आहे आणि आपल्या इस्लामपूरचा आमदार होणार. त्यासाठी सर्वजण रात्रीचा दिवस करतात. दादा मी जास्त वेळ घेत नाही. या तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आमदार सदाभाऊ खोत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आता सगळ्यांचं स्वागत. ज्यांचे नावं विक्रम भाऊनी घेतले ते सगळेच आदरणीय व्यासपीठ. इस्लामपूर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं काही लोक आपल्या समोर येतील, वेगवेगळ्या पद्धतीची भाषणं करतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न करतील. पण इस्लामपूर शहरामध्ये, ज्या शहराचा लौकिक संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आहे, 169 वर्षाच्या कालावधीची नगर परिषद आपल्याकडे आहे, संभोपन अशी हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेलं आपलं शहर आहे. या शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचा पायंडा काही लोकांनी गेल्या 30-35 वर्षामध्ये पाडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. ज्याला मी नगराध्यक्ष पदाला उभा होतो त्याला आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्या नगराध्यक्षाच्या चेअरवर, खुर्चीवर ज्याला मी बसलो त्याला इस्लामपूर शहराची काय नेमकी परिस्थिती आहे माझ्या लक्षात आलं. 35 वर्षात आपल्या शहराला कोणत्या पद्धतीचे प्रश्न भेडसावत आहेत हे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं. आपल्या सगळ्यांना मनापासून काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. 2,77,000 पेक्षा जास्त मतदान इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचं आहे. 63,300 एवढं मतदान या शहराचं आहे. परंतु या शहरात कधी या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या प्रगतीसाठी वेगळा विचार करण्याची आवश्यकता 35 वर्ष जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांना केली गेली असं आपल्या बघण्यामध्ये नाही आहे. ज्या विकास आघाडी आमची सत्तेवर आली, 11 कोटी रुपये रस्त्यासाठी आले, त्यालाही विरोध करण्याचं काम बापू आठवत असेल तुम्हाला.
11 कोटी मुख्यमंत्री आत्ताचे त्याला नगरविकास मंत्री होते. बापूंच्या प्रयत्नानं त्यावेळेला 11 कोटी आले. मिटिंगलाच न येण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतली. 58 कोटी रुपयाचं भाजी मंडई की ज्याला 2 मजल्याचं पार्किंग आपण प्रस्तावित केलेलं आहे, हे भाजी मंडई त्यांना त्यांच्या 35 वर्षात कधी करता आला नाही. 24/7च्या योजनेचा उल्लेख आता केला. या सगळ्या योजना हे आमदार म्हणून त्यांची जबाबदारी असते. नगराध्यक्षाचं निश्चितपणानं कर्तव्य आहे. आम्हीच तो प्रस्ताव दिलाय 24/7चा, पण 2.5 वर्ष मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारनं ती फाईल आपली लांब ठेवली. आता 23 तारखेनंतर ती फाईल आपली मूज आलेली आहे. तांत्रिक मान्यता त्याला मिळालेली आहे. टेंडर त्याचं 123 कोटीचा त्या ठिकाणी नुकतंच 23 तारखेनंतर पब्लिश होईल आणि 24/7ची पाण्याची योजना ही या ठिकाणी आपल्या शहराला त्या ठिकाणी पूर्णत्वास जाईल अशी मला खात्री आहे. माझी आपल्याला विनंती आहे, या शहरामध्ये एकही क्रीडांगण नाही आहे. नगरपालिकेची जागा असलेलं एक क्रीडांगण हे तालुक्याचं क्रीडांगण म्हणून त्यांनी तालुक्याच्या क्रीडा अधिकाऱ्याच्या नावावर केलं. त्यामुळे नगरपालिकेला त्या क्रीडांगणावर पैसे खर्च करता येत नाही. मी अनेक भागामध्ये जातो, जिल्ह्यामध्ये जातो, तालुक्यात जातो. आपल्या बस स्टँडची अवस्था काय आहे? बारामतीचं बस स्टँड कधीतरी जाऊन पहा. अनेक लोकांना त्या बस स्थानकावरून आपल्याला अनेक वेळा ऐकावं लागतं. जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांना माझा सवाल आहे, या शहरामध्ये तुम्ही पायाभूत सुविधेची 35 वर्ष का निर्मिती केली नाही? आज या शहरानं सातत्यानं चढत्या क्रमानं तुम्हाला मताधिक्य देण्याची जबाबदारी घेतली. आमची व्यापारपेठ काही ठराविक क्षेत्रापुरती मर्यादित राहिली. कचेरी रोड, गांधी चौक, संभाजी चौक, यल्लामा चौक, स्टँड रोड एवढीच मर्यादित का राहिली? 1980 साली या प्राधिकरण असताना प्रशासकाच्या काळामध्ये एक 100 फुटाचा रिंग रोड या शहराला मंजूर झालेला होता. तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला तुम्ही विरोध केला. हा जर 20 वर्षापूर्वी झाला असता तर आमची व्यापारपेठ, ज्या व्यापाऱ्यांनी आपलं घरदार सोडून या ठिकाणी येऊन हे व्यापारपेठ त्या ठिकाणी निर्माण केली, त्या व्यापाऱ्यांची 3री 4थी पिढी आज या व्यापारपेठेत काम करते. त्यांना जमीन, त्यांची घरं, त्यांची व्यापार हा आज त्या ठिकाणी कमी पडते जागा. ही जर 20 वर्षापूर्वी तो रिंग रोड झाला असता तर आपली बाजारपेठ ही त्या ठिकाणी निश्चितपणाने डेव्हलप झाली असती. हा विचार तुम्ही का करत नाही? तुम्ही फक्त दडपशाहीला, गुंडगिरीला प्रोत्साहन देण्याचं काम सातत्यानं केलं. मला आपल्याला विचारायचं आहे, 100 वर्षातनं एकदा एक नैसर्गिक आपत्ती या शहरावर आली. कोविड सारखं महामारी या शहराला आली. त्या कोविडच्या काळामध्ये या शहरामध्ये पहिल्यांदा पुण्या मुंबईनंतर 22 रुग्ण सापडले. 22 रुग्ण सापडल्यावर या शहरामधल्या लोकांना एका भीतीच्या छायेखाली वावरावं लागलं. त्यावेळेला तुम्ही कुठे होता? 11 दिवसानंतर हे आमदार महोदय या शहरात आले. ते पहिली बैठक खानापूर, दुसरी बैठक आटपाडी, तिथं एकही पेशंट नाही. अरे अशा पद्धतीचं राजकारण या शहरावर आलेलं संकट, नैसर्गिक आपत्ती, त्यावेळेला आमदार म्हणून तुमचं दायित्व होतं. तुम्ही पालकमंत्री होता. तुम्ही या शहराला काय दिलं? हा प्रश्न माझा नगराध्यक्ष म्हणून मी काम करत होतो म्हणून मी विचारू शकतो. विचारायची इच्छा माझी आहे की तुम्ही 100 वर्षानंतर आलेला आमच्यावरचा प्रसंग, ज्या शहरानं या तालुक्यातल्या अनेकांना महापौराच्या वेळेला आश्रय दिला, अनेक लोकांना या ठिकाणी आश्रय देत असताना मदतीची भावना या शहरातल्या आमच्या सगळ्या नागरिकांनी घेतली. पण आमच्यावर प्रसंगाला त्याला आमदार महोदय तुम्ही आमच्या मदतीला आला नाही. ज्या वेळेला दुसऱ्या लाटेमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की पर गावामध्ये राहणारी नातेवाईक आपल्या गावात आले तर घरं छोटी आहेत, आपली 1 किंवा 2 वॉशरूम आहे, आपण हॉस्टेलची व्यवस्था जिथं असेल तिथं या नातेवाईकांना ठेवूया. आम्ही सगळ्यांनी नगरपालिकेमध्ये ठराव केला. आम्ही सगळे एकत्र बसायचो आणि त्यावेळेला असं ठरलं, या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्यांना पत्र द्यायचं. ते पत्र दिलं गेलं. एका संस्थेने आम्हाला त्यांचं हॉस्टेल त्या ठिकाणी देण्याचा नकार कळवला.
ती संस्था कुणाची आहे हे कधीतरी त्या आमदार महोदयांना विचारा. या माणसानं या शहरासाठी आमच्यावर आलेल्या प्रसंगासाठी नैसर्गिक आपत्तीसाठी मदत करण्याची भूमिका घेतली नाही. उलट जे मुख्याधिकारी म्हणून अत्यंत तडफेनं आमच्या सगळ्यांच्या बरोबर एक महिला असताना सुद्धा काम केलं. 3 वर्षाची आणि 5 वर्षाची 2 बाळं त्यांना असताना या पायरीवर पुढच्या ते रात्र आम्ही बसलेलो आहे. या ठिकाणी त्यांच्याही अंगावर खुर्ची घेऊन जाण्याचं एक आणि अतिशय निंदनीय प्रकार एका नगरसेवकाने केला. नुसता प्रकार केला नाही, तो कशासाठी केला? अरे ज्या कोविडच्या काळामध्ये सगळं बंद होतं, तुम्ही दारूची वाहतूक करता आणि त्याला पाठीराखा म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमागे उभा होता. हे या शहरातल्या नागरिकांना आवडलेलं नाही. ज्या वेळेला तुम्ही त्यांना पराभूत केलं, आमच्या अमित वसवासारखा एक तरुण कार्यकर्ता उभा राहिला, जनतेनं ठरवून त्यांचा पराभव केला. परंतु जनतेच्या इच्छेचा अनादर करून पराभव केला असताना सुद्धा त्यांना स्वीकृत करण्याचं काम या आमदार महोदयाने केलं. जनतेच्या निर्णयाला त्या ठिकाणी हरताळ पासण्याचं काम या आमदारांनी सातत्यानं केलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, या शहरामध्ये प्रगती करायची असेल तर महायुतीचं सरकार आज सदाभाऊ त्या ठिकाणी आमदार आहेत, त्यांचा फंड असेल तुमच्या शहरामध्ये. या ठिकाणी संबाप्पाच्या पांढरीमध्ये या ठिकाणी कधीही अहंकार, दर्प, अहमपणा चालत नाही. त्यांची एक युट्यूबची मुलाखत मी ऐकली. त्यांनी सांगितलं की ज्या निवडणुकीला आदल्या वर्षी माझ्या विरोधात जो लढवतो तो पुढच्या वर्षी माझ्या सोबत असतो, माझा प्रचार करतो किंवा माझ्या स्टेजवर असतो. अहंकार या शहराचे नागरिक संबाप्पाची पांढरी चालू देणार नाही. हे तुमच्या सगळ्यांचे विश्वासावर सांगतो. मला तुमच्या स्वयंकृतीवर माझा विश्वास आहे, तुमच्या निर्णय क्षमतेवर माझा विश्वास आहे. पहिल्यांदा संधी मिळाली या शहराचा आमदार करण्याची, ती संधी दौडू नका, त्या संधीचं सोनं करा. कारण आपल्या शहराची प्रगती करायची असेल तर आपला माणूस तिथं लागतो. कारण कोविडच्या काळामध्ये मी अनुभव घेतलाय, शहरातल्या अनेक नागरिकांनी अनुभव घेतलाय. कासेगावचा माणूस मुंबईला पाठवून या शहराची प्रगती होणार नाही. तुमचा माणूस, तुमच्या घरातला माणूस, आपला माणूस, कुटुंबातला माणूस तुम्हाला मुंबईला पाठवावा लागेल. त्यासाठी आशीर्वाद मागायला मी तुमच्या दारात आलो आहे. तुम्ही आशीर्वाद द्यावा. 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून या संबाप्पाच्या पांढरीमध्ये या ठिकाणी अहंकार चालत नाही हे दाखवण्याची एक चांगली संधी तुम्हाला आलेली आहे. तुमच्यासारखा सामान्य कुटुंबातनं हा निशिकांत पाटील आलाय. मलाही गेल्या 5 वर्षात त्यांचं सरकार असताना 2.5 वर्ष प्रचंड त्रास झालाय. माझ्या 72 वर्षाच्या मातेलाही अटक करा असे आदेश त्या ठिकाणी तत्कालीन पालकमंत्री विद्यमान आमदारांनी दिलेले होते. हे मी सांगत नाही, हे कमिशनर ऑफ पोलीस या राज्याचे पोलीस प्रमुख सांगतायत. परमवीर सिंगांची मुलाखत ऐका, खोट्या केसेस करा, त्यांना अटक करा, त्यांचं महाविद्यालय बंद पाडा, त्यांचं आरोग्य मंदिर बंद पाडा. ही भूमिका 288 मतदारसंघात कुठेही नाही. फक्त इथं आहे. असं कुटील कारस्थानी खुडशीपणाचं राजकारण संपवण्यासाठी तुमच्यापैकी एक असलेला त्या निशिकांत दादाला आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वाद वाया जाणार नाही त्या वचन या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, आलेली संधी सोडू नका. 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुमचा माणूस म्हणून, तुमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून या निशिकांत दादाला आशीर्वाद द्या. मतदान करा. इस्लामपूरचं नाव हा निशिकांत दादा महाराष्ट्रभर एक अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगत शहर, प्रगत मतदारसंघ म्हणून येईल हा विश्वास तुम्ही ठेवा. म्हणून मला आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत या ठिकाणी मार्गदर्शन करतील. महायुतीचे उमेदवार आदरणीय निशिकांत दादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त व्यासपीठावरती उपस्थित असलेले
आदरणीय आबा असतील, गोरे अण्णा असतील, विक्रम भाऊ असेल, प्रसाद पाटील असतील, आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष केदारजी असतील, शिवसेनेचे आदरणीय आनंदराव पवार जे असतील, हे सगळेच व्यासपीठ आदरणीय सर्व पक्ष आमचे, मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भाजप, रयत क्रांती आणि आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, माता भगिनी आणि पत्रकार भाऊ, दादाने एक मुद्दा चांगला या ठिकाणी मांडला की या शहराला शहराचा आमदार करण्याची पहिल्यांदा संधी खऱ्या अर्थाने मिळत आहे आणि त्या संधीचं तुम्ही सोनं करा. मुळामध्ये या निवडणुकीकडे बघत असताना आपल्याला हा तालुका म्हणजे बापू, मला वाटलं बापूच आमदार झालं का काय, म्हणजे एवढा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आणि मग या खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला काय दिलं, ही आपली बाजारपेठ, त्यांचा साखर कारखाना होती 3600 रुपये, यांची 12.5%, उसाला भाव 3100 रुपये, किती भाव चांगला, तरीही येऊन येऊ शकला नाही आणि इथल्या तरुणाच्या हाताला काम मिळालं नाही. अरे मला 3 वर्ष मंत्रिपदाची मिळाली. एक ठळक काम मी सांगतो, क्रांतिशर नाना पाटील कृषी महाविद्यालय शासनाचं वाघवाडी फाट्यावरती मंजूर केलं. नाव काय दिलं मी, क्रांतिशर नाना पाटील. यांनी काय दिलं असतं मी काही सांगणार नाही. ते आता ते म्हणतात हे सरकार भ्रष्टाचारी आहे. अरे बापरे, हे कुठं काशीला आंघोळीला जाते ती. अरे तुमच्या काळामध्ये तेलगी घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, आदर्श घोटाळा, कोळसा घोटाळा, हर्षद मेहता घोटाळा आणि आकडं आम्हाला लिहायला येत नाही एवढं मोठं घोटाळा. अरे एक तरी घोटाळा नरेंद्र मोदींच्या नावानं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं एक तरी घोटाळा तुम्ही दाखवा. एकही घोटाळा दाखवता येणार नाही. मी शहरवासियांना विचारतो, दादा म्हणले मी दुसऱ्यांदा आमदार झालो, खरं सांगा मी दुसऱ्यांदा आमदार झालो, माझ्यात गर्व आहे. इथल्या पानपट्टीवर जाऊन मी पान खातोया, इथं आईस्क्रीम वाल्यापाशी जाऊन आईस्क्रीम खातोया, इथं गाडीवाल्यापाशी भेळ खातोया. कोण बी गडी येतं माझ्या हाताला धरतं, काय सदाभाऊ किती दिवस झालं गड्या दिसला नाही, काय काय गडी तर माझ्या खांद्यावर हात टाकतील, काय का ओळख विसरलास का काय. इथल्या आमदाराच्या खांद्यावर हात टाकून दाखवा बरं, काय ओळख विसरला काय साहेब दाखवा. एकानं जरी खांद्यावर हात टाकून दाखवावा, हा सदाभाऊ राजकारण सोडायला तयार आहे. अरे बाबा तुम्ही त्यांना एवढं विचारू, आम्ही मत देतो पण तुम्ही काय केलं. अरे आम्ही सांगू शकतो आम्ही काय केलं. अरे आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर 12,000 रुपये भरायला लागलो, आता 12चं 15,000 देणार आहे. शेतकऱ्याला वीज मोफत द्यायला लागलो, थकबाकी विजेची माफ केली, 1 रुपयामध्ये पीक विमा दिला, 1.5 लाख रुपये आरोग्य महात्मा ज्योतिबा फुलेतून मिळायचे गरीबाला आरोग्यासाठी, आम्ही 1.5 लाखाचं 5 लाख केला. गरीबाला घर दिलं, लाडक्या बहिणीला 1500 दिलं, आता 1500चं आम्ही 2100 रुपये द्यायला निघालो. अरे आता तरी सांगा तुम्ही आम्हाला एवढं दिलं. आता म्हणायला लागले की आम्ही बी देणार आहे. अरे पंढरीला वारी निघाली, दिंडीला अनुदान दिलं, तीर्थयात्रेला आमचा घरातला कुटुंबातला प्रमुख निघाला, तीर्थयात्रेसाठी अनुदान सुरू केलं. अरे आम्ही कोतवालाचा पगार वाढवला, आम्ही पोलीस पाटलाचा वाढवला, शाळकरचा वाढवला,
आम्ही अंगणवाडी सेविकेचा वाढवला, तुम्ही कुणालाच काय दिलं? मी मुख्यमंत्र्यांना म्हणलो तुम्ही एवढं सगळ्यांना द्यायला लागला, पैसे काय करायचं, कुठं येणार? मला मुख्यमंत्री म्हणले सदाभाऊ एवढं वाटतोय तरी तिजोरी अजून सपना झाली अजून येणार. मला चिंता लागली, पहिलं ह्या गड्याने बिन वाटता किती हाणलंय, 1 रुपया दिला नाही हो, तिने फक्त एक झुरका बाकला, ह्याच्या पलीकडे काही दिलं नाही. अरे या तालुक्यामध्ये ते सांगतील आम्ही या तालुक्याचा विकास केला. अरे या तालुक्याचा विकास आमच्या युतीच्या काळामध्ये जावा, गावागावात आम्ही नसतं दिलं, गावागावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या. अरे या शहराला 24/7 पाण्याची योजना ही आम्ही दिल्या. आम्ही, तुम्ही दिलं काही दिलं नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला विचार करून मतदान करायचं. दादा वातावरण चांगलं आहे, शिवारात पीक चांगलं आलंय, कणसाला दाणं बी चांगलं आहे, फक्त पाखरावर आता 2-3 दिवस लक्ष ठेवूया. पृथ्वीराज भैया आले ते, पृथ्वीराज भैयाला माहित आहे या पाखरांचा रपाटा केवढा मोठा आहे. 2-3 दिवस शिवाराची राखण आता चांगली करूया. आता ते भाषणामध्ये बोलणार, माझ्यावर टीका करणार आहेत, दादावर टीका करणार आहेत आणि कुणावर करणार आहेत. आबा तुमच्यावर नाहीत करणार, त्या आमच्यावर टीका करणार आहे. पण मला माझ्यावर केलं तर काय फरक पडत नाही. तिने जेवढ्या जास्त टीका करतील तेवढं मी वर 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 जातोय. काय गेल्या वेळी म्हणायचे ते चुकून आमदार झालं, आता कसा चालूया? बरोबर आहे. काय काय घडी म्हणायचे ही जी हवा गेली आहे आता कशी आली आहे? अरे चांगलं वागलं पाहिजे या तालुक्यामध्ये. कुठला नेतृत्व वाढू दिलं नाही, आपल्या नात्या गोत्याच्या पलीकडे सत्ता येऊ दिली नाही, या तालुक्यामध्ये कुणाचा उद्योग चालू दिला नाही, प्रत्येकाला भीती दाखवायची. अरे या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेब डांगे आप्पा यांनी जनता सहकारी साखर कारखाना उभा करायचा निर्णय घेतला. तुम्ही त्याच्यात कायद्याच्या दृष्टीनं अनेक अडचणी निर्माण केल्या आणि तिथं तुम्ही तुमचा कारखाना उभा केला. तुम्ही आप्पांचा कारखाना उभा करू दिला नाही का? त्या अण्णासाहेब डांगे होते, बहुजन समाजातला नेता होता. ज्या संभाजी आप्पानं तुम्हाला सांगलीत नेलं खंड्यावरनं, सांगलीचं दार तुम्हाला माहित नव्हतं. मी भैया आप्पांना म्हणायचा नेऊ नका, लई वाईट आहे. पण प्रॉब्लेम काय आहे भैया, त्यांच्या तोंडावर साथी असं राहत. जेवायला वाढलो ताट घेऊन गेलोच कळतंय आपलं ताट वाटी गेलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आबा काही लोक या निवडणुकीमध्ये मला धमकावण्याचा प्रयत्न करत. अरे मी कसा घाबरून? जेव्हा वायरीची पिशवी हातात होती आणि बापाच्या धोतराच्या फडक्यात भाकरी बांधून इस्लामपूरला येत होतो त्यावेळी मी तुमच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढत होतो. आता त्या पिशवीत सगळं सामान आलंय. अरे तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका. जरा निवडणूक होऊन दे. पहिलं काम करणार आहे 2 साखर कारखान्याच्या मधलं हवाई अंतर पहिल्यांदा आम्ही काढून टाकणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची सगळी कागदं आम्ही जमा करून ठेवली ती. नोकर भरतीपासून सगळं सामान गोळा केलंय. चिंता करू नका. ह्यांना वाटतंय ह्यांचं सरकार येणार नाही, पण आमचं सरकार गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, व्यापारी आणि आमची लाडकी बहीण 180 पेक्षा जास्त जागा आणणार आहे. आता काय लोक भावनिक करते ती साहेबांना मुख्यमंत्री व्हायचा आहे, संधी आली आहे. कशी संधी येईल? तिथे 145 गडी लागते ती. तिथं काही छपराला मिळकत याचा आहे, कॅबल याचा आहे. कशी संधी? यावेळची वाळवा मतदारसंघातल्या जनतेने ठरवलंय संधी निशिकांत दादा पाटील यांना द्यायची. इथं आमचा बापू बसलाय, बापू बसले. भाऊ आपण एक झालो मला. भाऊ मला रोज म्हणायचं, भाऊ आपण एक झालो पाहिजे म्हणायचं नव्हतं. आणि बघ आम्ही सगळ्यांनी एक होण्याचं ठरवलं. त्याचा फायदा काय झाला? जसं म्हणतात ना एकावर एक फ्री, तसं आबा आला आणि कोऱ्यांना बी आलं. आबा तुम्ही आला, तुम्हाला धन्यवाद. अण्णा तुम्हाला धन्यवाद. नाहीतर आमचं गेली 50-40 वर्ष हे चाललंय. पहिल्यांदा तुम्ही आमच्या गाडीत बसलाय. तुम्हाला पुण्य लागल समोरच्या माणसांचा. अण्णा काय हंट त्यांना बोलायला बी येत नाही का? जनतेची निवडणुका, जनतेने हातात घेतलेली निवडणुका. आणि या निवडणुकीमध्ये वाळवा तालुक्यातल्या जनतेचाच विजय होणार आहे. मी तुम्हाला सांगतो. तिने काही करू, कारण या तालुक्यामध्ये मी बघितलं सामान्य माणसाला बोलता येत नाही. सामान्य माणूस अन्यायाच्या विरोधामध्ये बोलू शकत नाही. ही परिस्थिती या तालुक्याची आहे. पण पहिल्यांदा इस्लामपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली सत्ता वर होती. मी मंत्री होता. आम्ही दाखवून दिलं इथं फक्त सामान्य माणसाचा आवाजच घुमू शकतो, बाकी अजिबात नाही. आणि म्हणून दहशतमुक्त, भयमुक्त हा तालुका आपल्याला करायचा. आणि दादा तुम्ही भाग्यवान आहे की नगरपालिकेला आम्ही सगळे एक झालो आणि तुमच्या पाठीशी आलो आणि तुम्हाला नगराध्यक्ष केला. आता सुद्धा दादा आम्ही सगळी एक झालूया. तुम्हाला आमदार केल्याशिवाय आम्ही अजिबात थांबणार नाही. पण तुम्ही आमदार झाला की आम्ही नामदार होणार आहे, ध्यानात ठेवा. नाहीतर तिथं काहीतरी गंमत करशील. हे बापू तू राखणं जरा. ती काय आमच्यात शर्यत नाही, कारण आम्हाला आमचं सरकार महत्वाचं आहे. आम्हाला आमच्या सरकारमधले 3 जे आमचे वाघ आहेत, एकनाथ शिंदे साहेब असतील, नाहीतर अजितदादा असतील, नाहीतर ज्यांनी खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला हाताला धरून बहुजन समाजाचा विकास करण्याचं व्रत घेतलं ते देवेंद्र फडणवीस असतील. त्या वाघांची शपथ आम्हाला बघायची आहे, कारण राज्य हे सामान्य माणसाचं आलं पाहिजे. ही म्हणते ती आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा. महाराष्ट्र हिने लुगडलाय. 50-60 वर्ष तुम्ही कुणाचा विकास करत होता? 50-60 वर्ष या राज्यामध्ये तुम्ही काय केलं? 50-60 वर्ष या राज्यातल्या जनतेला तुम्ही काय दिलं? तुम्हाला विकास करायचा आहे तर मला वाटतं पेठ पासून सांगलीपर्यंत तुम्ही एकदा जावा. काय तुमचा विकास आहे? पेठ सांगली रस्त्याने जर माणूस गेला तर तो म्हणतो
मी अमेरिकेत गेलोय का इंग्लंडमध्ये गेलोय कळत नाही त्याला. पण त्याच पेठ सांगितली रस्ता हा नितीन गडकरी साहेब याने मंजूर केला आणि तो सिमेंट कॉन्क्रीटचा प्यायला लागला. अशा अनेक काम या सरकारच्या माध्यमातून झालं. रेल्वेचं जाळं, रस्त्यांचं जाळं, नदीजोड प्रकल्प, दुष्काळ भागाला पाणी, अरे किती योजना, किती पैसा या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास कामाला आला. आणि म्हणून मी वाळवा तालुक्यातल्या या व्यापारी पेठेतल्या जनतेला सांगतो, तुम्ही निशिकांत दादांना निवडून द्या. ही व्यापार पेठ जत्रेसारखी फुललेले कायम स्वरूपी दिसेल. कारण आम्ही सामान्य माणसाच्या खिशामध्ये 2 पैसे कसं येतील हे धोरण आम्ही राबवू. काय अवस्था होती या तालुक्याची, कुठला अधिकारी कुणाला, विरोधकाला, सामान्य माणसाला मानायला तयार नसायचा. पोलीस स्टेशन मध्ये न्याय मिळायच्या ऐवजी अन्याय व्हायचा. तहसीलदारकडे न्याय मिळायचा नाही, प्रांताकडे न्याय मिळायचा नाही. अरे सामान्य माणसाला शासनाच्या कार्यालयामध्ये कधी न्याय मिळाला नाही हे सांगतील. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.